नमस्कार मित्रांनो, आमच्या महिमा स्वामी भक्तीचा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. कारण तुमच्या एका कमेंट आणि शेअरमुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. श्री नवनाथ भक्ती पोथी अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी भगवंता, पाळक नरहरीच्या सुता, नरहरी रूपा कंदर्प ताता, अवतार अनंती मिरवेशी. तरी आता पुढे ग्रंथ बोलवी बरवे रसभरित, मागले ते मच्छिंद्रनाथ श्री राजात पै गेला. उपरी जालिंदराचा जन्म, यज्ञकुंडी उत्तमोत्तम, उपरी पश्चातापे करून पर्वतधरीत निघाला. तेथे परगटुनी ज्वाळामाळी, ते परम स्नेहाचे नवाळी, अंकी घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली. आहे येतो की कथा श्रोती पूर्व अध्यायी संपली होती. आता पुढे अवधानाप्रती श्रवणार्थी मिरवावे. असो महाराज द्विमूर्धनी, सकळ जन्माची कथा सांगोनी. उपरी बोले कामना मनी बोरती, कोणती बाळा ती सांग. येरू म्हणे जी महाराज, कामना विरहित मन माझे. आहे परिहितात उज सकळ जाण्याचे तू आता. या नरदेहाची झाली प्राप्ती, तरी सार्थक ओपी माझे हाती. नाही तरी आले तैसे चित्ती, ऐसे न करी महाराजा. जैसा उदक कुंभ साचार येते, तो मळ उसके जेते जेते, तरी त्याचा विस्तार माहिते. काही एक मिरवेना, तरी व्यर्थ चिन्मुनिया, तरी व्यर्थ जन्मुनिया मरण. की लोहकराचे भाते करून, की भाडाईत ग्रंथिक रुजून, व्यर्थ शिन ऋषभाते. तरी आता ऐकत आता मिरवला आयशा पूर्ण वार्ता. तिने भुवना माझी सत्ता, चिरंजीवित्व संपाती. लोक म्हणती जालिंदर झाला, परी मेला नाही ऐकला. ऐसे न करून या देहाला जगी मिरवी हे ताता. ऐसे ऐकून जलवन मोहळी तुकवणी डोलवी. मान मने बाळाचे धन्य वया समान नसे की. मग त्वरे तो द्विमूर्धनी, जालिंदराशी कंदी वावणे. अनुसया नंदन स्थानी त्वरे जाणी पोचला. तव त्या महाराज अत्रे नंदनास, अग्निशी पाहुणी झाला हर्ष. मग पुढे होणे हवे वाहनास, आले गेले सुप्रेमे. म्हणे महाराजा मम दैवता, तेज पुंज जवी सविता, कवन कामना योधनी चित्ता, येथे आलासी महाराजा. मज आळ या शेवरी, ओग ओगीला गंगोदकी चांग, की शुदिता धेनू लागून माग, पाया पान करवी तसे. की तमाचे होता वेष्टन, अर्क देवटा आला होन, की मृत्यू समय पियुष पान, पियुषची करवी आग्रहे. तेवे येथे झाली परी, गंगा ओगिली आळशावरी. मग बैसुनी निकट शेजारी, वर्तमान पुसितसे. परी महाराजा द्विमूर्धन, हा कोणाचा आहे नंदन. एरी म्हणे पंचबाण, शिवदेईचा हा असे. की शिवदेवीचा कामश्रेष्ठ, म्या दाईला हे बोलते स्पष्ट. परी जठरी रक्षीला होता वरिष्ठ, आजपर्यंत महाराजा. मग बृहद्रव्याचा यज्ञकुंडात प्रगट केला या देहाते. तस्मात महाराजा तुमचा सुत, तुची आता संगोपी. तरी याते अनुग्रह देऊनी, जगे मिरवी सनातपणी. हा चिरंजीव असो शिवकामनी, मृत्यू कदा न पावो. प्रथम दशकर रेत व्हायला, मम जटिल त्यावरी जन्मला. तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला, चिरंजीव असा हा. जैसा लाभल्या रस पियुष, उपरी संजीवनी साह्य त्यास. मग तो निर्मय यमसदनास, यमभाषी मिरवेळ. की घृत शर्करेची पडता मिठी, नको कोण म्हणे या कडवटी. का चंद्र हरकाची झाली भेटी, उजड काही दिसेना. तेवी शिवकाम माझे जठर, ऐक्य झाले या श्रेष्ठाकार. त्यात नारायण नव साचार, अंतरिक्ष संचरला. ह्याही उपरांतिक ऐका परी, मौजी विराजेला स्वामी करी. मग ते महात्म्य कोणापरी, जगा माझी वर्णावे. आधी सुवर्ण सोहळा दासी, त्यावरी सुगले हेम करणे. चढित नवरत्न सुडाळ गोंदणी, ते कोण लेऊ म्हणेना. की आधीच सुगंध मलयागार, मृद मद झाला असे त्यावर. त्यावरी शृंगारुनी सुंदर, कोण उठी घेईना. तस्मात आयशा झाल्या गोष्टी, वरद करीत हो का तपोजेटी. मग जालिंदर मै पाठी, कीर्ती सूर्य मिरवेल. परी ते पावकी रसाळ वचन, वर्ष ते अमृतचन. तेने चातक मन, दृष्ट झाले शरीरी. मग म्हणे मी जी महाराजा, पूर्वीन आताचे काम तुझा. परी द्वादश वर्ष विजय ध्वजा, मज बाजी ठेव्या हा. अवश्य म्हणून ज्वाळ मोहळी, म्हणे रक्षिणी आपणा जवळी. परी मज देखता असत मोळी, वरद करणा मिरवावा. मग तो सुपात्र अत्रिनंदन, घेती अंके घेत जालिंद्र रत्न. सगळं कळाते सांगून, विकल्पाते नुरवितसे. पहा हो कृपेची सदट, न्हाळीवरच असत स्मर्शता मोळी. करणे ओपिता मंत्रावळी, अज्ञान काजळी फिटलीसे. परी अंताक्षर
परिमंत्राक्षर अवधागार पूर्ण संचरता कर्णपात्र मग ती मयी पिके विचित्र ब्रह्मपणे मिरविली. मग तात अनुपम चराचरिती स्थावर जंगमन एके रूपी सनातन ब्रह्मप्रात्री मिरविली. ऐसा झाले स्वतंत्र विचार मग करुणी दत्ताशी नमस्कार महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे मिरविला. मग दत्तात्रय आणि जालिंदर विराजले पर्वतगिरीधर मग प्रेमे आबाईशी चमत्कार दृश्यादृश्य कळे दिलं. मग सवे घेऊन जालिंदराशी नित्य गमन करी महिषी स्नान करुणी भागीरथीशी विश्वेश्वराशी नमिताते तेथून भोजन पांचाळेश्वरी भिक्षा मागावी कोल्हापुरी निद्रा जयाची मातापुरी मावर गड म्हणविताते. असो 12 वर्षात नाना आश्रासही घेत प्रवीण कळी बाळा समर्थ विद्या भांडार भरवणिया. जालिंदराचे दास्य पाहून घडी घडी आलद पावी मन सकळ विद्येचे रत्न तयालाजी भूषणाते. वातस्रादी जलदास्त्र अग्न्यस्त्र दुमास्त्र वाताकर्षणास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र निवेदिले. वज्रास्त्र आणि वासवशक्ती नागास्त्र प्राणाहुती खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती मौनास्त्र सांगितले. निर्वाणास्त्रादी संजीवनी रुद्रास्त्र आणि प्रयाग्नी विरक्तास्त्र कामास्त्र मौनास्त्र सांगितले. दानवास्त्र देवास्त्र पूर्णतप काळास्त्र मिरविती यमादिदस स्तवनास्त्र गती उत्तम जिंकू शक्य ब्रह्मांड कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र विभक्तास्त्र जारणास्त्र शापास्त्र आणि मरणास्त्र शरास्त्रही शिकवले पै. 12 वर्ष सकळाखी प्रवीण केला नाथ आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिल्या. रसायन आदी किमयागार वेदव्याकरणादी निपुणशास्त्र नाटके संगीतसार जे स्वर गंधर्विदे दाजवी. ज्योतिष सहायक शरसंधान कोकशास्त्री झाला प्रवीण कामुक दंडगुण ओढणशास्त्राधारे पै केला. जलतरणादी चातुर्कविता वैदिकी रत्न लक्षणा संहिता ब्रह्मज्ञानादी निपुण अर्था बोले तसा चालतसे. ऐशी सगळ्या कळा सुखसरी सद्विद्येचा पूर्ण भांडारी करुणी दिका परीक्षेपरी जगा माझी मिरवला. या परी झाल्या पूर्ण पुढे दैवती आराधून ओरवपया कारणे जालिंदरा अवतरली. मग तो ऋतुवन वैश्वानर पुढे केला त्याचा कुमर प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विदेशी दाविले. पाहुनी विज्ञा अपर रत्न मान दुखावी द्विमूर्धन धन्य धन्य हा आत्रीनंदन वारंवार म्हणत असे. या परत आत्री सुद्धा मने महाराजा ऐक मात पूर्णपणे जालिंद्रनाथ सद्विदेश पै झाला परी ऐक वचन एक उरले आराधन दैवत करुणी द्यावे प्रसन्न वर लागे महाराजा. तरी सगळं दैवतासी नेवणी बैठवी जालिंदराशी बोल स्वीकारणी पूर्ण त्यासी बैसवावे महाराजा. मग अवश्य म्हणून वैश्वानर स्कंदी वाईला जालिंदर भुवनत्रयी समग्र फिरुनी ओळखी दैवते. असो ती स्थाने देवते नामे सांगता वैखरी सुमध्यसे तरी दुवार कथा ग्रंथा महात्मे पडत आहे महाराजा. पुरी मच्छिंद्राचे कारणी निरोपिली स्थाने दैवती नामे नागपत्रे अश्वस्थ धामे सूर्यकुंड उपदेशिले. जे जे मच्छिंद्रे केले संधान सकळ दैवते प्रसन्न तेथे दाविले द्विमूर्धने वरा लागे ओपिले. 52 विराधी जळदेवता पातळ भुवन स्वनादा तिथू कॅसी करुणी प्रणिपाता वरा लागे उपितसे. परी देवते वर देवनी त्यासी सांगाते झाली पूर्ण तपासी तेने पावले सगळ दिशी ऐसे सगळे बदले दे. ते ऐकून द्विमूर्धन पाहत झाला भद्रिकाश्रम तेथे 12 वर्ष नेम करून तपा लागी बैसला. लोहकंटकी चरुणाकष्ट वातग्रहणी आकार पुष्ट मुखी रामना नाम पट तुम्ही दृष्टी निर्मिलीसे. तवते अचट तय पाहुनी दैवते तुकविती झाली मान आपुलाले वाणी आरवण करुणी आली तया ठाया. ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि दैवते आली अपार तप शांती करुणी साचार सानी गेली आपल्याला. बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयता सुता आपल्या जवळी त्रिरात्र ठेवण्या घेतलेसे. ठेवले परी भविष्य गतून सांगता झाला पंचानन सत्य लोकाते ब्रह्मभुवन येथे वर्तिले विपरीत. मानल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्षे दिव्यमूर्ती रेखलीसे शृंगारी. जिचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र केश कुरळ आकाशमंद वेष्टी ते पाटे पाहता की. या परिपूर्ण अनेक युवती शृंगार रेखेला हेममुक्ती ते मुक्त न वाटे नक्षत्रपाती शृंगाराते मिरविले. अपर रत्नी आगळा स्कंद वेष्टित भोव रसाळा ते भुवनी रत्नगिळा नक्षत्रासम मिरविले. पंचुक वेष्टन दाट कोरणे त्यात कंदुका समान इंदुरतने कुच विराजती हृदय साने चिरपदासे मिरविती पै. हरिकटी ते कटाकृती जानू कर्दळे स्तंभाते
सरळ पोटळ्या चरणस्थिती जगा माझी मिरविले ऐसी तनया पाता दृष्टी ते काम उदिला सहजपोटी मग विधी नोहे ते अवधी परमेष्टी कुबुदिते संचरला तो काम बाळे उन्मत्त कुमारी मागे लागत धावत धावत विरे पात झाला विधिजा ते विधवा वात चक्र सबळ नेट बुंद पावला मै वाट परी हिमाद्रीचे वनी अचाट दिग्गज एक पातना निजला असे निजला परी कर्ण रंध्रात यवनी पडिले बिंदूर येत त्यारे ताते जीव व्यक्त प्रबोध नारायण संचरला परी त्याते लोटले बौद्ध दिन झाले चतुरावृत्ती युग प्रमाण द्विजा लागे नाही मरण चिरंजीव असती ते अष्टदिशी अष्टदिग्गज महादीप्त ते महाराज त्यातील एक हो तेजपुंज निजला आहे महाराजा प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देहस्थित त्या दिग्गजच्या कर्णविरात शुभेत आहे बालतनु बालार्क किरणी हरी ते पावे निज नयने ते जालिंद्र ऋषीश करुणी मै लागी मिरवावा करुणोदय त्याचा झाला म्हणून कानिपा नाम त्याला ऐसे ऐकोनी शुभवचनाला वैश्वानर बैसले म्हणे महाराजा फार बरवे आपण बदला तिथे के अपूर्व परी गज केवी वितारावा आम्हा लागी दाखवा जैसी उदया आणलेली गोष्ट तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी सूर्यजय द्रत पाठोपाठी निर्वाह महाराजा फार बरवे उत्तम झाले एकटे मयी मुहम्मद तानुले त्याते पृष्ठी रक्षक भले निर्माण केले महाराजा तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमारमन त्रिवर्गादी चालले त्रिवर्गाचे तेज अद्भुत दिशात व्यापनी शिरले गगनात जैवी चंद्र सूर्याचे तेजात अग्नी संचरित दिसराला की एक रुद्र एक विष्णू तिच्या उदीला कमळ तनू की चंद्राचळ द्रोणाचळू धनुमंदराचळ तिसरा पय की एक शुक्र बृहस्पती त्यात कचेश्वर मूर्ती की अमृत संजीवनी युक्ती तिसरा अमर मिरविला की एक परिस एक चिंतामणी तिसरा निगोत प्रतापकाने ऐसे त्रिवर्ग हिमाद्री स्थानी प्रवेश करती पै झाले तो पहिलं हिमाद्री पर्वती दिसे शेवटी दिग्गज मूर्ती महाविक्रळ स्थूळ वटशक्ती पर्वतासम देखिला देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र कदा नोये मयी स्थिर नाजविल समोर आपणाशी तरी त्याची कैसी युक्ती करावी न राहे स्थिर दोगती मग जालिंद्र तीव्र युक्ती बोलता झाला शिवाते हे महाराज उमावर माझ्या मस्तकी वरदगर अत्रिसुते देवीला दोर त्याचा चमत्कार पहा आता ब्रह्मांड मिरल्या तीव्रपणे तेही हिचावेले शुलापाणी मग या गजाची अपार करणी कोटवर उरे महाराजा प्रळय काळ कृतांत शमे तोही शांतविले उत्तमोत्तमे तो दिग्गजात तीव्रता प्रकाम कोठे असेल महाराजा वात गती चक्र राहाटी तेही कुंठित होईल जेटी मग मित्रस्पंदन बहुकोटी स्थिर होईल कैसा त्यांना हे ब्रह्मांड जिंकता पावे हा गज का स्थिरता तरी महाराजा चमत्कार आता निज दृष्टी विलोकी मग कक्षे माझी भस्मजोळी करत जरणे चिमुटी ओळी मोहनास्त्र तदुन काळी जपत झाला महाराज मोहनास्त्रा मागे पवित्र प्रेरित झाला स्पर्शास्त्र जपून या शुद्ध मंत्र भस्म चिमुटी सोडित असे तव ते अस्त्र होता व्यक्त तिरोपणी गज झाला शांत या परिमयी चरण चतुर्थ सदृढ व्यक्त झाला तो मग म्हणे शिवाशी ताता सहित ते त्याची असावे स्वस्थ चित्त मी करी पाशी जाऊनी त्वरित कानिपाती आणतो ऐसे ऐकता वागुत्तर अवश्य म्हणे श्रीशंकर मग तो तेथून जालिंद्र गजापाशी पातला परी मोहनास्त्र प्रतापवंत सर्व अंगे गज झाला शांत निकट जाऊन त्वयाचे त्वरित आदरवृत्ती बोलत असे म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझे समान तुझे करणे दिवेरत्न महासिद्धीने निर्मिले हाक मारुनी बोले त्याते म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ गज करणे होणी व्यक्त अवतार दीक्षा मिरवेसी तरी आता जड करी कर्ण सोडणी हे बाहेरी तू ते या नाम देशा द्या परी कर्ण कानिपा साजत असे ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती म्हणून नाम तुझ्या प्रती तू तवा कानिपा सर्वज्ञ मूर्ती दृश्य मानव होई का ऐकून जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदन हे महाराजा गुणी गुणनिदान स्थिर असा महिते मग त्वरे येऊनी कर्णद्वारे दृष्टी पाय ब्रह्मचारी सहज करणे उभय करी नमस्कारी प्रेराने षोडशव शवर्षी वय मानव बाळतोन देदीप्यमान त्याचे सगळं कानन तेजा माझी डवरले मग जालिंदरे देवनी व्यस्त खाली उतरीला कर्णस होत स्कंदी वाहुनी प्रेमे स्नेहभरित शिवापाशी पातला स्कंदीचा उतरणी देवी महिषी म्हणे कानिपा सुरज्ञ राशी नमस्कारी उमावरासी वीरेवंत महाराजा त्याते नमनी जनका सभेत द्विमूर्धनी आली त्याते नमस्कारणी त्वरित श्रेयवंत होई का मग शिवाशी करून नमस्कार उपरी नमिला वैश्वानर त्याहूनी प्रीती आदी थोर जालिंदरे नमिलासे
उपरी अत्यंत स्नेह भरती शिवाय कवळणी सप्रेम असते आपले अंकी बाळामूर्ती कर्ण कानिपा बैसविला परमप्रिया ती लालन घेतले बाळाचे चुंबन मग जालिंदरा बोले वचन बाळा देई अनुग्रह तव अनुग्रह झाल्या पाठी मोडेल अज्ञान दशा रहाटे सकळ अर्थ विजय पोटी कर्ण कानिपा मिरविल जैसा होता अर्कोदय अंधकार पावे विलय तै सकळ जनाचे हे व्यवसाय तन्याय बाळा करावे की द्रव्य असता गृही भरती मग सगळे व्यवसाय तया सुचती तन्याय कृपामूर्ती बाळा लागी करावे असे ऐकून आदिनाथ वचन जालिंद्र तो तुकावनी मान मग त्याची घडी क्रियामंडन संकल्पाता आवानी तन मन धन काया वाचा त्याग केला दुर्गुणांचा तो संकल्प निसंकल्प साचा गुरुराजा वतीला मग वरद हस्तस्पर्शनी चंद्रमौळी करणे ओपिली मंत्रावळी त्याने सगळं अज्ञान काजळी पिटून गेली तत्काळ जैसा सदनी लाविला दीप तीव्र तैमाचा वय लोप तेवी मंत्र बीज माप अज्ञान कर्दप मन दिवटी का व्यक्ता व्यक्त सकळ भास पूर्ण झाला विजयपणास मग चराचरी माझाची वास एक रूपे वर्तसे ब्रह्मदृष्टी संकलित कुण दृश्य गुरु मुखे करून ते हरी ब्रह्मरूप चैतन्य एक रूपी मिळले असो ऐशी राहाटी मग उठती झाले चतुर्थ जटी पती चालता मै पाठी भद्राश्रमी पातले मग सुवनी दिवमूर्धने युक्ती झाले जालिता कारण बारे जे का दत्तवचन कानिपाती संभवे ऐसे जामुनी स्वययुक्ती अदृश्य झाला दाहक मूर्ती वरित सादृश्यपणे उमापती शष्मासे त्याते मिरविला परी शष्मा देना माझारी दत्तकृपेची विद्यालयरी साठवणी कानिपा अंतरी केला भांडार विद्याचा सकळ असरी केला प्रवीण परी संजीवनी अस्त्र दिदेपिमान आणि दुसरे वाताकर्षण जालिंदरे रक्षले असे मनाला करून रक्षण सांगितले सगळे विधीचे कारण तरी येतोकच रक्षा व्यसन संशय कोण जालिंदरा उदिला हो तरी संशयाचे कारण गजकर्णी झाला जन्म त्या स्थानीचा उत्तम गुण उभयदाचा मिरविल दांभिक बुद्धी संस्कार पाहुणे जालिंद्र वाताकर्षण संजीवनी मंत्र आश्रय भिन्न रक्षिले परी सगळं आश्री झाला निपुण बोलता झाला उमार मन आश्रय देवता करून प्रसन्न कानिपाती देईका मग समनास्त्र जपणी त्वरित बोलाविले सगळं देवता इंद्रवरुण अश्विनी सहित मै लागे उतरले पातले ते ठाया दानव मानव प्रतापवंत अतळ वितळ जे विख्यात नवनाग कोळे वशवंत तेही पातले ते ठाया चंद्र सूर्य गंधर्व यक्ष किन्नर आले सर्व विष्णू सहित कामोदव मै लागे उतरले खगेंद्रा सहित प्लम येत झाला दाशरथी नाम अवतार दक्ष विष्णू दश अवतारी मिरविला 52 वीर जळदेवता शंकिनी डंकिनी कालिका सहिता अष्टभैरव गण पातळनाथ गजानन मिरविला आयशा देवता वर्णुकिती मृत्यूलोकी पूर्ण विख्याती 33 कोटी संख्या बोलती दृश्य झाली ती तुके असो आयशा समुचया कारणे त्याची जालिंद्र करीना मन बुद्धांजळी सर्व सोडून बोलत झाला तत्क्षणी म्हणे महाराजा कृपामूर्ती कानिपा मिरविला सद्विते प्रती तै योग देवनी निगुती कार्य लागी वर्तावे असे ऐकून त्याचे वजन दैवते बोलती सगळं जाण तुझा आम्ही वर प्रधान सद्विदेशी दिदिले परी कवर्णार्थी श्री पावकाच्या मोहाप्रती आणि अत्रिसुत तुम्हाप्रती विद्या नात झालासे ऐसे उभयांच्या भिडे करून तुम्हाची दिदले वर प्रधान परी पुढे अनेका कारण वर मिरवत नाही जी येतनी तुम्ही पुढते शिष्य सकळ अगणित भीती तितुक्यासी सद्विद्ये प्रती वर किती ओपावा हो बरे मानलं का वाईट परी वर न ओपो आम्ही स्पष्ट मानलं तैसे महाश्रेष्ठ दुःख देई आपुल्या ऐसे म्हणून विमानी बैसित झाले ते क्षणी ती जालिंद्र दृष्टी पावनी परमचित्ते क्षोभला म्हणे माझा आनंदर करुणी जाता स्थानावर परी माझा चमत्कार निज दृष्टी पाहावा मग करी कोळूनी भस्म चिमुंडी वातासर प्रेरित झाला चिठी तेने करुणी नभापोटी प्रेरक झाले वातासर ते वातासर अति तीव्र प्रकट होता वातचक्र ते सकळ विमाने नभावर भ्रमण करती वाताते ते पाहुण्या गंधर्वनाथ गुणी गाडी व चढविता सिद्ध आदिदेव सरोवरादी समस्त सज्ज केले पायके मग नानासरे जपणी युक्ती शर सोडिती नातावरती ते पाहुणी जालिंद्र जती निवारण करीती सर्वांचे परत आश्र गंधर्व प्रेरिती वज्राश्र प्रेरी अमरपती यक्ष अग्नी आश्रे सोडिती जलदाश्रय वर्णवतो धुमाश्र अश्विनी देव नागाश्र प्रेरिती सगळ दानव अशी आश्रे बौद्ध गौरव बहुताने ती निर्मिली परिहरी आणि हर दृष्टी पाहती चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निज दृष्टी पाहू की ऐशी आश्रे प्रेरिती बौद्ध ते पाहुणी जालिंद्रनाथ मग सकळ आश्रावरी मौन आश्रय योजित झाला महाराज ते पाहुणी आश्रांश्री प्रवेशिवनी
करी प्रताप बैरी जालिंदर राते अवलोकन करी नमुनी जात असे आसर सकळ आले परी जालिंद्र नमुनी गेले परी परत आश्रय युक्त केले निविटिले वातसरते मग विमाने होणी स्वर्गीय स्थिर समूळ वाटले वातचक्र मग एका बोलती उत्तर कैसा विचार करावा जी आश्रय प्रेरित आपण ती तेथे जाती नमुन तरी आता शस्त्रे घेऊन मै लागी उतरावे तीव्र शस्त्र गाते करून द्वंद्व मुखाते करावे आव्हान मग त्याचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो ऐसे मानले सर्वचित्ती विमाने उतरली मईवरती मग मुदगल फरश अंकुश शक्ती घेऊन या धावले त्रिशूळ खळग बाले तोमर फरश मुरस पाडू कट्यार गदा चक्र भरची यंत्र दारुकाळी उभवले गुप्ती बाले आसिलता ऐशी शस्त्रे किती वर्णिता असंख्य रूपी प्राणहर्ती घेऊन या धावले ते पाहुणी जालिंदर सोडता झाला कामिनी अस्त्रावरी पवित्र कामास्त्र प्रेरिले कामिनी अस्त्र प्रकट होता अगणित स्त्रिया तिच्या मारिता उदया पाहुणी कामावरता दशवरिता रायासी परी त्या स्त्रिया कैशा रंभे होऊन शतगुण आयशा भ्रुकुटी सहायक नेत्र कटाक्षा शरसोडिती तयाचे त्या मागे कामास्त्र सर्व हृदय घेऊन रिवुनी पवित्र तेने लंपट होऊन सर्वत्र प्रणय सुद्धा उसळले मग एकेच्या त्याने लागून करीती नम्र विनवणी मग त्या पळती रानवरानी देई जावती त्या मागे परिपत्रिकाश्रमी बदरी धरू त्याते वर्णिता नसे पारू की वाट दावे कंडका पारू त्या माझे रिगाल्या तव त्या कामिनी कंडकवनी भद्र ऋतुदे जाती देवनी देवही तैसे करू कवळूनी वृक्षावरी वेदती एक वृक्षावरी एकावरी तैसे एक वेदले त्यावरी निकट जावनी विनंती वैश्यवनी मनवनी सकळ वृक्षा गेले वेंदुन ते पाहुणी जालिंद्र नंदन मग स्पर्शस्त्र मंत्र जपून भस्म चिमुंडी सुरीत असे स्पर्शस्त्र प्रकट होता सगळं कामिनींशी झाले प्रेरकता ते पाहुणी कामिनी तत्वता उड्या सुरीती मिळते त्यांच्या मागे देव बले उड्या सुरीती अति वाहिले परी स्पर्शास्त्रे पदाते धरिले तरु शाखे ते कवळूनी मग खाली मोवळी वरते पद मध्येची लोहती देवरुंद उघट पैते पडणे बुद्ध कबरी मोकळी फुलावे जैसे सुग्रीव पक्षाचे घर तरुजी लोवती तिसती वापर की दिन उदयी शाखेवर ओढ काळिका चोंबती तन्यायी तरुवरती देव उपराते जोळ कवे घेती ते पाहुणी उमापती रमापती हास्य करती गदागदा म्हणती बरवी झाली मौज ऐसा मिळाला नाही भोज न मारिता सकळ ज्ञान काजे फेवडीने करमुठी नग्न शरीर मिरविले मग स्त्रिया तळवटी काम करीत झाले शेवटी सकळांची चिरे पेडूनी करपुटी नग्न शरीरे मिरविले सकळ वस्त्रे जालिंद्रापाशी स्त्रिया आणणी करीती राशी मग जालिंद्र कानिपापाशी हळूची गुन्हे सांगत असे देव सगळे झाले नग्न त्याते नेसुनी येई वसन मग तो कानिपा घेऊन वसन ज्याचे त्याची नेसवीत असे नेसविता देव बोलत अवगुरुची करणी विपरीत विध्वंसले असे सामर्थ्य योगासन दिसेना ज्यांची ब्रह्मांड भरी कीर्ती ते तरु लागी कैसे लेवती ऐसे म्हणून त्या भरती वसना लागी परिधाने म्हणे महाराजा गुरुसी चोरून तुम्हा परिधान नव्हतो गुप्त वसन तरी ते ऐसे वर्तमान बोलू नका गुरुते वसन नेसल्या उपरी पायवंती उभय करी बाळ ठेवणी पदावरी आणि जात पुढारा मग कानिपाची नेत्रभक्ती पाहुणी तुष्टले देवचित्ती मग प्रसन्न होणी वरद असती वरा ओपिती कृपेने मनी करुणी दृढ विचार विना दिजल्या वाचनीवर सोडवणार नाही जालिंदर कृतनिश्चय हा असे ऐसा निश्चय करुणी चित्ती प्रसन्न चित्ते वर ओपिती जे आश्र त्याचे शक्ती आम्ही मिळवू निश्चय मग सगळी देवनी वर प्रधान कानिपा केला वरदान ते ऐकून पावकनंदन विभक्तास्त्र सोडित असे विभक्तास्त्र होता प्राप्त सकळ देव झाले मुक्त सावरुनी वस्त्रभूषणाते नाताभाषी पात्रे मग सर्वत्री करून नमस्कार म्हणती तव सुद्धा दिलावर सकळ आश्री साक्षात्कार आम्ही मिळवू जगाचे उपरी बोले जालिंद्रनाथ पुढे करीन साबरी करीतो त्याचे साह्य तुम्ही समस्त कृपा करून असावे मग अवश्य म्हणून वचन देती साह्य असो तव कविती ऐसे बोलीने स्वस्ताना जाते विमानारूढ होऊन यावरी रमावर आणि उमावर कानिपा आणि जालिंदर भद्रिकाश्रमी होणी स्थिर 3 रात्र राहिले तिथे तेथील स्वाद धुंडीस होत पुढे सांगितलं यथास्थित नरहरवंशी नाम ज्याते मालू ऐसे होतात श्री स्वस्ती श्री भक्ती कथासार समस्त गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत बायकोचित्र 12 अध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री नवनाथ भक्तिसार 12 अध्याय समाप्त ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः.